पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार काही संशयित इसम मोठा गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली होती. ही माहिती मिळताच डीबी पथकाने प्रथम एपीआय मुसळे आणि त्यांच्या टीमने तातडीने त्या ठिकाणी धाव घेतली. पोलिसांना पाहताच एक आरोपी पडून जाण्याचा प्रयत्न करीत होता, मात्र पोलिसांनी पाठलाग करून 5 आरोपींना ताब्यात घेतले. झडती दरम्यान आरोपींकडनं चाकू, धारदार चाकू, चेन यासारखी धोकादायक हत्यारे जप्त करण्यात आली. तपासात हे आरोपी यापूर्वी जामिनावर सुटलेले असून पुन्हा एकत्रित येऊन गुन्हेगारी टोळी तयार करण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले आहेत. पोलिसांनी वेळीच कारवाई केल्यामुळे मोठा गुन्हा घडण्यापूर्वीच टळल्याचे सांगितले जात आहे. ही कारवाई एपीआय मुसळे यांच्या नेतृत्वाखाली तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. पोलीस स्टेशनला हजर असताना माहिती मिळाली की 5 ते 6 इसम एका ठिकाणी दबा धरून बसलेले आहे आणि ते कोणता तरी मोठा गुन्हा करण्याच्या तयारीत आहे. यावरून एपीआय मुसळे आणि त्यांची टीम त्या ठिकाणी रवाना झाली. त्या ठिकाणी गेले असता त्यांनी छापा टाकला असता त्या ठिकाणी हेमकुमार हिरवानी, लोकेश साहू, अंकित रोकडे, राजा साहू, लखन साहू आणि या 5 आरोपी मिळून आले आणि एक ऋतिक हिरवानी हा तिथून पळून जाण्यात यशस्वी झाला. या 5ही आरोपींची झडती घेतली असता त्यांच्याकडे चाकू, 2 चाकू, चेन अशा प्रकारचे हत्यार मिळून आले. ते सर्व हत्यार त्यांच्याकडून जप्त करण्यात आले. हे सर्व आरोपी रेकॉर्डवरील असून नुकतेच 1 महिन्यापूर्वी यातील 2 आरोपी मर्डरसारख्या गुन्ह्यातून जमानतवर सुटून आलेले आहेत आणि जमानतवर सुटून आल्यानंतर हे सर्व आरोपींनी एक गँग तयार करण्याचा प्रयत्न चालू ठेवलेला होता अशी माहिती आमच्यापर्यंत येत होती. त्यावरून आम्ही यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून होतो आणि त्या दिवशी माहिती मिळाल्यानंतर यांना ताब्यात घेतलं असतं. हे कुठंतरी मोठा गुन्हा तयार करण्याची तयारी करीत असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू आहे. हे संपूर्ण कामगिरी आमचे डीबी पथक प्रमुख एपीआय श्री मुसळे साहेब आणि त्यांच्या टीमने माननीय झोन 5 साहेब श्री निकेतन कदम साहेब आणि एसीपी कळमना श्री ओवाण साहेब यांच्या मार्गदर्शनात पूर्ण केलेली आहे.